नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी नाचणीचा डोसा कसा बनवायचा याचे प्रमाण दाखवले होते, तर आज तो कशा पद्धतीने बनवते तेही दाखवते. अगदी थोडक्यात हा शॉर्टकट व्हिडिओ आहे आणि सुरुवातीलाच ना मला ना या बियांना पण ना जरा लिंबू आणि हळद मीठ लावून घ्यायचं होतं आणि भाजून घ्यायच्या होत्या. तर त्यासाठी मी ताटांमध्ये काढून ठेवल्या होत्या की कामात कामं गॅस ओट्यावरतीच म्हणजे किचनमध्ये कामं करतानाच हे पण काम होऊन जाईल म्हणून. बऱ्याच दिवसापासून या पंपकिन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया ह्या आणलेल्या होत्या आणि त्या पडूनच होत्या. रोज विचार करायची की बनवू, पण ते काही म्हणजे शक्यच होत नव्हतं. तर आता ना जे मी भिजायला ठेवलेलं होतं, डोसा किंवा इडली हे दोघंही बनतात याच्याने, तर त्याच्यासाठी ना मग मी रात्रभर भिजलं, नंतर आता सकाळी ते दळून घेत होती. तुम्ही इंस्टाग्रामवरती पण असाल, तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही नक्कीच सुहासिनीज लाईफस्टाईलला ना फॉलो करू शकतात. मला फार छान वाटेल आणि सोबतच व्हिडिओला हाईप पण करा आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट्स करा. हे सगळं ना मला प्रेरणा देत असतं. जसं व्हिडिओ बघून तुम्हाला छान वाटतं ना, तितकंच मला तुमच्या कमेंट्स, लाईक बघून छान वाटत असतं आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते. अगदी आपण नॉर्मली डोस्याचं जसं दळून घेतो ना, तसंच दळून घेतलं. पातळसं जास्त पाणी टाकण्याची गरज नाही पडली, कारण की थोडंसं मी आधीच पाणी घेतलेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस डाळ, तांदूळ हे सगळं बाऊलमधून काढून घेत होती त्यावेळेस. नाचणीमध्ये ना जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपल्या स्त्रियांना ना म्हणजे पुरुषांच्या सरासरीने जर विचार केला ना, स्त्रियांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जरा जास्तच कमी असतं. कारण की त्या सतत उभं राहून काम करत असतात किंवा म्हणजे दिवसभर सुरूच असतं त्यांचं काम आणि मग हाडं दुखण्याचे पण प्रमाण स्त्रियांचंच जास्त असतं. म्हणून ना मग आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. नाचणीचं आता कोकणामध्ये नाचणीची भाकरी केली जाते, इतर भागांमध्ये केली जाते, पण जनरली आपल्याकडे जळगाव, धुळे किंवा विदर्भ, मराठवाडा, म्हणजे सांगली वगैरे, सातारा यांच्याकडे मला त्यांच्याबद्दल पण नाही माहिती, पण शक्यतो कोकण सोडून जास्त नाचणीची भाकरी नाही केली जात. तर मग त्याच्यामुळे ना आपण अशा पद्धतीने जर नाचणी खाल्ली तर छानच आहे. मी इडली पण नक्कीच तुम्हाला नेक्स्ट टाईम करून दाखवेल. डोस्यासोबत चटणी करायची होती. ओला नारळ नव्हता, पण शेंगदाण्याची चटणी आम्ही करत असतो खानदेशी लोक. शेंगदाणे भाजून घेतले, मी साल कधीच काढत नाही कारण की त्याच्यातही जीवनसत्व असतं. बऱ्यापैकी कोथिंबीर घेतली, कढीपत्ता खूप सारा घेतला आणि 5-6 मिरच्या घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकून ना हे सगळं मी थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. तुम्ही कधी केली नसेल तर नक्कीच करून बघा. थोडं खोबरं ॲड केलं तरीही चालतं आणि पुदिना टाकायचा असेल तर टाकू शकतात. थोडं थंड पाण्याचा वापर करायचा, म्हणजे की हिरवा कलर कॉन्स्टंट टिकून राहतो. पराठ्यासोबतही ही चटणी छान लागते. लसूणचा वापर करत नाही कारण की लसूणचा थोडा तीव्र वास यात येत असतो, म्हणून मग फक्त अगदी साध्या पद्धतीने करायची. थोडं पाणी लागणार होतं तर पाणीही मी घेऊन घेतलं आणि या माठाबद्दलला मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट्स आलेल्या होत्या. 500 रुपयाला घेतलेला आहे आणि आमच्या इथे मालेगाव बसस्टँड आहे, तिथे पंचवटीमध्ये माठ वगैरे मातीच्या वस्तू मिळण्याचा ना एक बाजार आहे. मोठी गल्ली आहे. गोदावरी नदीच्या काठावरती जातानाच लागतो. तर तिथे फार सुंदर असे माठ मिळतात. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या सगळ्या क्लिप ॲड करेल. मी 2 दिवसापूर्वी ना बाजारात गेली होती आणि तिथे मला एक ताई भेटल्या होत्या. त्या हिंदी बोलत होत्या. कदाचित मराठी नसाव्यात किंवा मराठी असतील, एखाद्या वेळेस लँग्वेज आपली बदलू शकते. तर त्या ना मला म्हणत होत्या आणि खूप गर्दी होती आणि रिक्षा, त्या ओलावाल्या दादांना ना तिथून निघायची खूप घाई होती. मी रिक्षातच बसत होती आणि ते रिक्षावाले मला म्हणत होते, चला चला पटकन बसा. आणि त्या मला तिथूनच बोलत होत्या की तुमचं यूट्यूब चॅनल आहे ना. मला त्यांच्याजवळ जाऊन बोलता पण नाही आलं, खरंच सॉरी. कारण की रिक्षावाले अगदी छोटी गल्ली असल्यामुळे थांबूही देत नव्हते. नेक्स्ट टाईम भेटलो तर नक्कीच छान बोलूया. नंतर ना मिक्सर, नंतर जेही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आपण स्वयंपाक करताना ज्याही वस्तू वापरतो ना, त्या मी लगेच स्वच्छ करून घेते की स्पेशली यासाठी आपल्याला वेळ काढावा नाही लागत. नाहीतर ना उद्यावर सगळ्या गोष्टी राहिल्या ना तर खूप डागाळलेल्या वस्तू होऊन जातात. मिक्सरच म्हणा, आता बरीच वर्ष झाले पण ते चकाकी देतं. अगदी काही मिनिट द्यावं लागतात आणि
झटपट स्वच्छ राहतं. ओला कोरड्या कापडाचा वापर केला, स्वच्छ करून घेतलं. लगेच ट्रॉलीलाही थोडे हात चिकट वाटले होते, तर तेही ट्रॉली मी लगेच पुसून घेतली. किचन स्वच्छ ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या वस्तू जपल्या ना, तर म्हणजे काळजी घेतली ना, तर आपल्याला खूप त्रास होत नाही नंतर स्वच्छ करण्यासाठी. नंतर ओढणी मध्ये मध्ये येत होती, तर मी एकदाची बांधून घेतली, कारण की आता डोसे करायचे होते. सोबतच गॅस ओट्यावरती बऱ्यापैकी वस्तू पडलेल्या होत्या, तर त्या सगळ्या मी आवरून घेत होती. काही कण पडलेले होते, ते लगेच पुसून घेतले. छोट्या मोठ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या, की जेणेकरून गॅस ओटा हा नेहमी म्हणजे जेवण बनवतानाच आवरून घेतला ना, तर आवरायलाही सोपा जातो. नाहीतर खूप ढिगभर पसारा ना नंतर नको वाटतो. तिला ना थोडी फोडणी द्यायची होती. ती 1 चमचा तेल टाकलेलं मी, आपला पोहेचा चमचा असतो ना तेवढंच, आणि त्यामध्ये ना मी थोडंसं जिरं, थोडं हिंग आणि थोडंसं म्हणजे तीळ पण टाकलेले आहे 1 चमचा. छान चव येते याच्याने. नंतर मी इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवत होती, मग त्याचसाठी ना मला बाऊल हवं होतं. आधी विचार केला येलो घेऊया, मग नंतर विचार केला व्हाईट घेऊया. तर इंस्टाग्रामचा व्हिडिओही सोबतच मी बनवून घेतलेला आहे. तो नक्कीच तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. नेहमीच ना लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ यामध्ये जरा वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण की तेच तेच तुम्हालाही बघायला आवडणार नाही म्हणून. तर इंस्टाग्रामला छोट्या याच्यात टाकलेला असतो आणि तोही वेगळा असतो. शॉर्टला पण मी वेगळा दाखवते. 1-2 ना लाल मिरच्या पण टाकायच्या फोडणीमध्ये, छान चव येते. तुम्ही कशी चटणी बनवतात तेही सांगा, मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल कमेंट्समध्ये सांगितलं तर. काही जण ना चिंच, गूळचाही वापर करतात, मी लिंबूचाही वापर करते बऱ्याचदा, पण आज केलेला नाही आहे. मिक्सरचं भांडं ना मी लगेच ना म्हणजे सिंकमध्ये जाऊन ना ते स्वच्छ म्हणजे त्याला जे लागलेलं असतं ना ते काढून घेत असते. नंतर ते ड्राय झाल्यावरती ना काढायला खूप कठीण जातं. मी माझ्या एका मैत्रिणीचं बघितलं होतं, ती लगेच ना मिक्सरचं भांडं वापरलं की लगेच ती स्वच्छ करून घ्यायची, आणि मला ती तिची कल्पना खूप आवडली. तेव्हापासून मीही तसंच करते. नाहीतर ना खूप काळपट असा थर मिक्सरच्या भांड्याला साचून जातो. त्याची चटणी झाली. आता ना डोसा बनवते. लगेच मी मसाल्याचा डबाही स्वच्छ करून पुसून घेतला ओल्या आणि कोरड्या कापडाने, की जेणेकरून तोही चकचकीत दिसावा. हे जे डोस्याचं बॅटर होतं ना ते वाटल्यानंतर 2-3 तास मी बाजूला राहू दिलं होतं. तेवढ्या वेळात मी घर वगैरे आवरून घेतलेलं, बरीचशी कामं केलेली, आणि मग त्यानंतर डोसा लगेच बनवून घेतला. प्रमाणानुसारच मीठ घेतलं आणि पाणी पण घेतलं आणि मिक्स करून घेतलं. हळूहळू पाणी मिक्स करत जाते. नंतर ना आपण पाणी टाकलेलं असलं, पातळ झालं तरी घाबरायचं नाही. नंतर हळूहळू परत ते घट्ट होतच जातं, आणि मग आपल्याला परत नंतर पाणी ॲड करावं लागतं. अशा पद्धतीने म्हणजे याची पातळ असं असावं पीठ. तवा तापलेला असेल ना तर छान असा डोसा होतो. पहिला डोसा ना मी छोटाच करत असते, की जेणेकरून काही गडबड झाली तरी छोटा असला, वाया गेला ना तर काही वाटत नाही. कारण की तवा जर तापलेला नसेल ना प्रॉपर डोसा म्हणजे शिजत नाही. तर पहिला डोसा मी असा छोटा बनवलेला आहे. मग दुसऱ्या डोस्यापासून मोठे मोठे बनवते. छान तवा तापूनही जातो. ती मला वाटत होतं की उगाचच गॅस पाईपलाईन मी म्हणजे घेतला गॅस त्याचा, सिलेंडरच राहू द्यायला पाहिजे होतं, कारण की त्याचं गॅस पाईपलाईनमुळे खूप हाय फ्लेम गॅस जळतो म्हणजे चालतो. तर मग त्यामुळे थोडा स्वयंपाक बनवताना ना प्रॉब्लेम होतो. पण आता ही सगळी कंडिशन बघितल्यावर सिलेंडरची आता असं वाटलं की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आपल्यासाठी काहीतरी योजना देवाने बनवलेली असते सिलेंडरच्या रांगेत. मलाही उभं नको राहायला म्हणूनच कदाचित म्हणजे ही पाईपलाईन करून घेतलेली असावी. आपल्याला कधीतरी ना जे अयोग्य वाटत असतं ना, पण देवाची योजना खूप वेगळी असते. आपण बऱ्याचदा सगळेजण अनुभव घेत असतो. आधी आपल्याला वाईट वाटतं त्या गोष्टीचं, पण ज्यावेळेस त्या गोष्टीतून काहीतरी चांगलं निघून येतं ना, मग आपल्याला वाटतं की अरे देवाने आपल्यासाठी योग्य तो निर्णय घेतलेला होता. मी जे दही दाखवलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये ते पण छान असं मस्तच कडेदार तयार झालेलं आहे. स्वयंपाक करणं पण ही एक कला आहे, आणि ताट वाढणं तर त्याहून. कारण की किती स्वयंपाक केला आपण, पण ताट जर व्यवस्थित वाढलं नाही ना तर मला असं वाटतं ते परिपूर्ण होत नाही. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. छान पटापट डोसे नंतर तयार होत होते.
असंच अजून मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला मागच्या वेळेस बऱ्याच कमेंट्स आलेल्या, वेगवेगळं दाखवत जा, नक्कीच प्रयत्न करेन. असेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि म्हणजे तुम्हाला वाटेल तर शेअरही करू शकतात, हाईपही करू शकतात. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. या व्हिडिओमध्ये डोस्याचं प्रमाण नाही आहे तरी एकदा सांगते. 3 वाट्या तांदूळ घेतलेले, 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची आणि 1 वाटी किंवा 1.25 वाटी आपण नाचणी घ्यायची आणि 1 चमचा तुरीची डाळ घ्यायची, 1 चमचा मुगाची डाळ घ्यायची आणि पाव चमचा मेथी दाणे घ्यायचे. अशा पद्धतीने भिजायचं.